स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली इस्लामपूर नगरपालिकेचे 313 जयवंत जाधव, कार्यकारी संपादक अमीर हवलदार। दिनांक 30 भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनाकडून अनेक मागण्यांचं निवेदन माननीय मुख्याधिकारी इस्लामपूर नगरपालिका इस्लामपूर व माननीय निरीक्षक सो इस्लामपूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष जयवंत जाधव, बाबासाहेब नाथगोसावी पवार, पंढरीनाथ जाधव, संदीप पवार अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना जयवंत जाधव म्हणाले, इस्लामपूर शहरामध्ये इस्लामपूर नगरपालिकेचा कारभार बेशिस्त झाला आहे। जाईल तिथे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे। 4 ते 5 दिवसांनी कचरा गाडी येत आहे, त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर कचरा टाकण्याची वेळ आली आहे। पडलेला कचरा रस्त्यावरचा सुद्धा नगरपालिका उचलत नसल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य झाले आहे। इस्लामपूर शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागला आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता शहरांमध्ये भासत आहे। इस्लामपूर शहरामधील चौकामध्ये डांबावरील लाईट खराब झाले आहेत, त्यामुळे अंधाराचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे अपघाताला सामोरे जाण्याची वेळ आली आहे। घरकुल मधील लाभार्थी व्यक्तींना स्वतंत्र पाणी कलेक्शन देण्यात यावे, त्यांना पाणी कर 50% माफ करावे, अशा अनेक मागण्यांची निवेदन आम्ही दिले आहे। या सर्व प्रश्नावर आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेला आम्ही निवेदनामार्फत नागरिकांच्या भावना सांगत आहोत, तरीही नगरपालिकेचे मुख्याधिकारी याच्यावर वेळ काढूची भूमिका घेत आहे, त्यामुळे आमच्या मागण्या येणाऱ्या 2 तारखेला पर्यंत मान्य झाल। यास 3 तारखेला शुक्रवारी नगरपालिकेसमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।